यवतमाल जिले के महामार्ग में किसानों ने शक्तिपीठ हाईवे के लिए उचित मुआवजे की मांग को लेकर बड़ा आंदोलन किया। इस प्रदर्शन में महागांव तालुका के हजारों किसानों ने हिस्सा लिया, जिससे पूरे इलाके में यातायात बाधित हो गया। महागांव में किसानों ने शक्तिपीठ हाईवे के लिए प्रति एकड़ 2 करोड़ रुपए मुआवजे की मांग को लेकर सड़क अवरोध किया, जिससे यातायात बाधित हो गया। प्रशासन ने भारी पुलिस बल तैनात कर स्थिति संभाली। किसानों ने चेतावनी दी है कि यदि उचित मुआवजा नहीं मिला तो आंदोलन तेज होगा। प्रशासन ने मामले को उच्च अधिकारियों तक पहुंचाया और समाधान के लिए बातचीत की संभावना जताई। आज रस्ता रोको करण्याचे कारण म्हणजे एकरी 2 कोटी रुपये मोबदला द्यावे यासाठी आम्ही आज रस्त्यावर आहोत। 2 कोटी रुपये मोबदला न दिल्यास मोजणीची प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको करत आहोत। आम्ही यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहोत आणि आमचं आंदोलन म्हणजे हे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची जमीन ही भारित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जमिनीमध्ये आम्ही आमचे जीवन उपजीविका जे आहे ते चालू आहे आणि त्यामध्ये आम्ही भरपूर उत्पादन घेत असतो, लाखो रुपयाचं उत्पादन काढतो। त्यावर आमच्या मुलांचं घराचं कुटुंब चालते, मुलांचं शिक्षण चालते, दवाखाना शिक्षण, मुलांचे लग्न वगैरे सर्व। आणि त्यात जर त्या जमिनीमधून जर तुम्ही जर भारी परतीच्या जमिनीतून जर तुम्ही असे शक्तिपीठ वगैरे जात असेल तर आम्ही पुढे चालून का शेण खायचं का, हा आमचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आणि तुम्ही जर अशा जमिनीतून जर आपापल्या याचा फायदा घेत असाल, परिवहन मंत्री वगैरे जे आहेत ते जर अशी जमीन भारी जात असेल आणि त्यांना मोबदला एकदम 0 देत असाल, त्या परतीच्या जमिनीचा मोबदला देत नसाल तर मग आपण नेमकं करायचं काय? तर आम्हाला 2 कोटी रुपये एका एकरामध्ये अशा प्रकारे मोबदला द्यावा। आमचा विरोध वगैरे काही नाही, परंतु 2 कोटी आम्हाला महत्त्वाचे आहे। दुसरी गोष्ट, आम्हाला जिथं पांधन रस्ते आहे तिथं बोगदे पाहिजे आणि जे दोन्ही साईडला रस्ते आहेत ते आम्हाला सर्व्हिस रोडसुद्धा पाहिजे। आणि मी स्वतः एक चांगला प्रसिद्ध शेतकरी आहे। माझ्या शेतातली आजही बातमी तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवर कार्य होती, पेपरवर सकाळवर होती। माझं नाव विनोद मैदा आहे आणि मला विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, माझी शेती जर इथं गेली, मी एक भूमिहीन होणार आहे आणि अशा प्रकारे मी जर भूमिहीन झालो आणि बाकी शेतकरी जर भूमिहीन झाले तर आम्ही शेण खायचं का, एवढंच माझी विनंती आहे सरकारला। ह्या ठिकाणी सर्व शेतकरी शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे, पण एकरी कमीत कमी 2 कोटी रुपये मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। हा यवतमाळ जिल्हाच नाही, अख्खे जो शक्तिपीठामध्ये जेवढे जिल्हे येत आहेत प्रत्येक ठिकाणी या शक्तिपीठाचं विरोध होत आहे। फक्त कशासाठी की त्यांना त्या जमिनीचा मोबदला योग्यरित्या 2 कोटी रुपये मिळावा ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। शक्तिपीठाला शेतकऱ्याचा विरोध नाही आहे।